मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 25 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आपल्या आवडती मालिका TTMचा रिव्ह्यू आज अजून आलेला नाही आहे, म्हणून या मालिकेचा रिव्ह्यू आधी देते आहे. खूप वेळची वाट बघते पण अजून रिव्ह्यू म्हणजे तिकडनंच एपिसोड आलेला नाही आहे. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय नंदिनीबाई स्वयंपाकघरात काहीतरी करतायत. तर त्यांना आता आठवतंय की जीवाने किती एफर्ट्स घेऊन तिला सॉरी वगैरे म्हटलं होतं आणि ते सगळं ते जे अंडे वगैरे असतात ना ते ती हातात घेऊन अशी विचार करत असते जीवाचा. तेवढ्यात त्या मानिनीताई येतात आणि म्हणतात, काय गं, अगं काय बनवायचं याचा विचार करतेस का? मग आता नंदिनी म्हणते, हो हो नाही, काही कळत नाही आहे काय बनवायचं. मग मानिनीताई म्हणतात, अगं बेटा, तुला जे बनवायचे ते बनव. अगं शेवटी आता तुम्हालाच घर सांभाळायचे पोरींनो, माझं काय, मी आता रिटायर होणार ना. नंदिनी म्हणते, आई तुम्हीच सांगा ना, काय करू मी ह्याचं. मग आता या मानिनीताई म्हणतात, मी नाही बाई तुला सांगणार, आता तुझं तूच ठरवायचं, इथून पुढे काय करायचं, कोणत्या वस्तू कुठे ठेवायच्या, घरात काय स्वयंपाक करायचा, सगळं आता तू आणि काव्या ठरवा. अगं बाई, म्हणजे मी रिटायर व्हायला मोकळी ना. मग नंदिनी म्हणते, आई असं काय करता, आपल्याला जे जमणार नाही त्याबद्दल कशाला बोलायचं. मग आता मानिनीताई म्हणतात, अच्छा एवढा कॉन्फिडन्स, पण आता माझा वसा पुढे चालवणारी हुशार आणि सक्षम सून आली आहे घरामध्ये. माझ्या मागे हे घर, स्वयंपाकघर तू सगळं नीट सांभाळशील बाई, मला पूर्ण खात्री आहे तुझ्यावर. पण नंदिनी मात्र मनातनं जरा दुःखी आहे, कारण ती घटस्फोट घेणार आहे ना. पण मानिनीताईंच्या अपेक्षा मात्र खूप आहेत. मानिनीताई म्हणतात, बाई आता मी ब्रेक घेणार आहे आणि आता इथून पुढे काय करायचं आणि काय नाही घरात ते सगळं तू ठरव. आता शेवटी तुम्हाला पुढे घर चालवायचं आहे पोरींनो. असं म्हणून ते आता बाजूला गेल्यात. मग नंदिनी विचार करते मनात, आई एवढं सगळं विचार करताय भविष्याचा, पण तेव्हा काय होईल जेव्हा त्यांना कळेल की आमचा घटस्फोट होणार आहे आणि मी सून म्हणून या घरात नसणार आहे, फार काळ मी या घराची सून राहणार नाही, हे जेव्हा आईबाबांना कळेल तेव्हा काय होईल. घटस्फोट मी तर जीवाशी घेणार आहे, पण आईबाबांशी जोडलेल्या नात्याचं काय करू. खरं आहे प्रेक्षकांनो, नंदिनीला पडलेला प्रश्न फारच रास्त आहे. आजचा एपिसोड त्यांनी छान दाखवला. काल आणि परवा फारच बोरिंग होते बाबा एपिसोड. तर बघा, आता ही रम्या वसवात्याला विचारत असते, मी कोणतं कानातलं घालू. वसवात्यांची तंद्री काहीतरी तिसऱ्याच ठिकाणी लागली आहे. त्या आता मनाशीच बडबडत असतात. माझी भीती आता खरी होताना दिसतीये. रम्या म्हणते, अगं मी काय विचारते तुला, तुझं काय चाललंय आई. आता या वसवात्या म्हणतात, माझा डोळा का फडफडतोय ना, आता माझ्या लक्षात येत आहे, अगं सगळं अभद्र घडणार आहे. रम्या म्हणते, काय घडणार आहे, काय झालंय, अगं तू काय बोलतेस आई. अगं आत्ता कुठे माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या घडतायत ना, तू का निगेटिव्ह बोलतेस ग आई. मग आता लगेच वसवात्या म्हणतात, पुढे गोष्टी निगेटिव्ह घडू नये ना, म्हणूनच आता गोष्टी सावरायला निघाले मी. मग आता रम्या म्हणते, काय घडणार आहे तू सांगशील का. मग आता वसुआत्या रम्याला सांगतात की अगं काल मी तुला म्हणाले नाही का की आपल्याला म्हणजे कोणीतरी ऐकतंय, दरवाजाच्या मागे कोणीतरी आहे, ती कुंडी पडली होती. अगं मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या दोघींचं बोलणं पिहूने ऐकलं असावं, म्हणूनच पिहू अशी घाबरल्यासारखी करते. अगं मी नाही का तू विचारायला गेले पिहूला काय झालं तुला, ती घाबरली ग मला बघून, तुझ्या लक्षात नाही आलं का. आता रम्याला आठवतं की खरंच पिहू तिच्या आईला म्हणजे वसुआत्याला बघून घाबरली. आता ते दृश्य आठवलं आणि मग वसुआत्या म्हणत असतात, अगं ती काहीतरी सांगणार होती ग मानिनीला पिहू, अगं आपल्याबद्दल काही सांगितलं तर. आता रम्या म्हणते, अगं आई ती पिहू मामीला सांगून बसली तर की तू नंदिनीला लग्नातून पळवलं होतं तर काय होईल. वसुआत्या म्हणतात, अगं हे रम्या, अगं घरच्यांना कळलं तर मला घराच्या बाहेर काढतील ना त्या. मग आता लगेच रम्या म्हणते, अगं आई पण असं झालं तर माझं आणि पार्थचं लग्न कधीच होणार नाही ना. आता या दोघींना भीती वाटायला लागली आहे. लगेच रम्या म्हणते, ए आई पिहूला काही माहिती आहे का नाही माहिती आय डोंट नो, पण त्या पिहूला काही माहिती असेल ना तर तिला समजावून शांत करायला पाहिजे आपण. पण त्या पिहूमुळे ना मी खूप काही भोगलंय बरं का आधीच. आता जर तिने गडबड केली ना आई तर आपल्याला ते खूप महागात पडणार आहे. तुला कळतंय का, आपल्या आयुष्यात आत्ता कुठे चांगल्या गोष्टी घडतात आणि आता मला कोणामुळेच प्रॉब्लेम नको आहे. वसुआत्या म्हणतात, नाही 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 तू टेन्शन घेऊ नकोस, काही झालं ना तरी मी हे गुपित कोणालाच कळू देणार नाहीये रम्या. आता इकडे बघा, मिथुन भाऊजीची मुलगी आहे ना पिहू, त्यामुळे त्यांना खूप काळजी वाटायला लागली पिहूची. आता नाश्त्याला सगळे बसलेले असताना त्यांचं काही नाश्त्यात लक्ष नसतं. मग मानिनीताई म्हणतात, अहो भाऊजी असं काय करताय, अहो खाऊन घ्या काहीतरी, बरं वाटतंय आता पिहूला. मग मिथुन काका म्हणतात, अहो नाही हो वहिनी, काल जेव्हा नंदिनीचा फोन आला मला की पिहूला त्रास झाला, फिट्स आले, अहो लक्षच नव्हतं लागत हो. बरं वाटते हो लेकराला तसं, पण कसं ना मन फारच असं म्हणजे टेन्शन आलं, कसं सांगू मी. मग आता लगेच या मानिनीताई म्हणतात,
अहो वसुताई बसल्यात ना पिहूजवळ, मग कशाला विचार करताय एवढा. मग मिथून काका म्हणतात, बरोबर आहे तुमचं वहिनी, पण शेवटी माझं बापाचं काळीज आहे ना हो. असं पोरीला बरं वाटत नाही म्हणल्यावर खूप त्रास होतो. रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता हो माझ्या. पोरी कशा घरातल्या तुळशीच्या वृंदावनासारख्या असतात हो. कितीही बापाचं काळीज वाघासारखं असलं ना तरी सुद्धा असं पोरींचं काही दुखलं खुपलं तर असं सशासारखं काळीज होऊन जातं हो. काल परवापर्यंत माझी लेक हसत होती, खेळत होती. काल ती माझे चित्र पण काढत होती. अशी कशी घाबरली ना, असे कसे फिट आले तिला काही कळलंच नाही हो. जीवा म्हणतो, ए काका अरे किती त्रास करून घेतोयस. अरे तिचा ताप उतरलाय आता. पुढे बघा हा प्रेक्षकांनो काय झालं. आजचा एपिसोड त्यांनी छानच दाखवलाय. म्हणजे आज अशी नजर खिळवून ठेवणारा एपिसोड आहे. आता जीवा म्हणतो ना, काका किती टेन्शन घेतोस. मग मानिन ते म्हणतात, अरे जीवा लेकरांना असं काही झालं ना की आईवडिलांना टेन्शन येतच रे बाबा. तुम्हा पोरांना नाही कळणार. नंदिनीच्या सुद्धा मनामध्ये असं जरा धस्स होतंय. कारण कसं सध्या त्यांची सिच्युएशन पण नाजूक आहे ना. म्हणजे नंदिनीचा घटस्फोट होणार आहे हे तिच्या आईवडिलांना कळलं तर त्यांनाही वाईटच वाटेल ना. तर बघा आता जीवा विचारतो, ए काका अरे पिहूला काही सांगायचं होतं का, काही कळलं का, ती काही बोलत होती, काय झालं, कशामुळे घाबरली. तेवढ्यात वसू आत्या येतात बरं का तिथे नाश्ता करायला आणि म्हणतात, अरे देवा अजून तुम्ही त्याच विषयावर बोलू लागले की काय. अरे काही समजलं नाही का काय झालं होतं पिहूला. आता लगेच मानिनताई म्हणतात, कसं झालं वसुताई, आपली पिहू न लहान आहे बरं का, तिला काही कळत नाही अजून. आता वसू आत्याचं रहस्य पिहूकडे आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे वसू आत्या कशी सारवासारव करतात बघा पुढे. आता ही नंदिनी म्हणते, हो ना आजकालच्या मुलांकडे ना खूपच लक्ष द्यावं लागतं बाई. आजकालची पोरं वेगळीच आहेत. म्हणजे कसं ना त्यांच्या मनात काय चाललं काय नाही ते सतत जाणून घ्यावं लागतं. नाहीतर मग पोरं मनातच धरून ठेवतात विषय आणि मग डिप्रेशन म्हणा, एन्झायटी म्हणा, काही ना काही चालूच असतं. मग लगेच हे मिथून काका घाबरून म्हणतात, अरे बापरे एवढं असतं सगळं. अहो ताई आपल्या वेळेला असं काही नव्हतं हो. मानिनीताई म्हणतात, अहो असेलही भाऊजी त्यावेळेला असं काही, पण आपल्याला नावं माहिती नसतील. आणि तसंही आपण कुठे आपल्या लहानपणी मनात गोष्टी ठेवायचो, आपल्या आईवडिलांजवळ बोलून मोकळे व्हायचो. आणि म्हणतात ना लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. लहान पोरांकडे लक्ष द्यावं लागतं. अहो मिथून भाऊजी लहान पोरांना कसं फुलांसारखंच पाणी घालणं, असं त्यांचं सावरणं, म्हणजे त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेवावं लागतं. तुम्हाला आपल्या जीवाचं आठवतं की नाही. आता वसू आत्या म्हणतात, जीवाचं काय गं. आता या मानिनताई म्हणतात, अहो जीवाचं नाही का लहानपणी केवढे पराक्रम करायचा. अगं नंदिनी अगं काय झालं माहिती आहे का, एकदा आता असं सांगतात ना कोणीही सांगतं बघा, लहानपणी असं केलं होतं बाई तुझ्या नवऱ्यानं, तसं केलं असं आपल्या त्या मानिनीताई एक प्रसंग सांगू लागल्या. त्या म्हणतात, बाई नंदिनी अगं ह्यांनी जीवाला ना सायकल आणून दिली होती, मी नाही म्हणत होते तरी. मग काय साहेब सायकल चालवता चालवता गेले लांब कुठेतरी शाळेतून येताना, आणि एका ट्रकला ओव्हरटेक करायचं होतं याला, आणि पडला मग जोरात बदकन, फुटला हात. आणि एवढं लागलं होतं बघ याच्या हाताला, रक्त वाहत होतं. पण घरी आल्यावर सुद्धा सांगितलं नाही या पठ्ठ्याने मला. का तर म्हणे आई रागवेल. जेव्हा याचा हात सुजलेला दिसला ना 2 दिवसानंतर तेव्हा माझ्या लक्षात आलं. तोपर्यंत इंजुरी चांगलीच वाढली होती याची. नशीब थोडक्यात निभावलं गेलं सगळं. तेव्हापासून आम्ही या दोघांना सांगून ठेवलंय, काहीही झालं तरी आई बाबांना येऊन सांगायचं. आई काही ओरडत नसते, प्रत्येक गोष्टीत थोडीच आई ओरडते. काही झालं तरी आईपासून कुठल्याच गोष्टी लपून ठेवायच्या नाही. आता हे सगळं यांच्या घटस्फोटावर येऊन बसलंय प्रेक्षकांनो. काही झालं की यांच्या मनात धस्स होतं, अरे देवा आता आपल्या आईला कळलं तर किती अपेक्षा आहेत आपल्या आईवडिलांच्या. आता सगळं करून सवरून मोकळे झाले, मग आता आईवडिलांचा विचार करू लागले बघा. आता पहा वसू आत्या लगेच मध्ये मध्ये कॉमेंट्री करायला लागतात. लगेच म्हणतात, मानिनी तुझं बरोबर आहे बाई, अगं कुठलीच गोष्ट घरच्यांपासून लपून ठेवूच नाही. वसू आत्याला माहिती आहे ना घटस्फोटाचा बॉम्ब. तेवढ्यात बघा जरा सस्पेन्स क्रिएट केला आहे त्यांनी. यांच्या दारावरची बेल वाजली आहे आणि आता या प्रत्येकाच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स बघा कसे मनातून घाबरले आहेत. फक्त काव्या गैरहजर आहे. तर आता दारावरची बेल वाजते तेव्हा वसू आत्या अशा बघतात या पोरांकडे, आणि मग या मानिनताई म्हणतात, बघ गं बाई कोण आलंय. आता कोणीतरी आलेलं असतं दारावर, पोस्टमन आलेत आणि कसली तरी नोटीस घेऊन आलेत. आता ती नोटीस जी आहे ना ती कोर्टाच्या केसची असते, पण आता सस्पेन्स कसा क्रिएट केला बघा. आता लगेच विचारतात या मानिनताई, काय गं कोण आलं. मग तिकडनं त्यांची ती सर्वंट म्हणते, अहो ताई काहीतरी कोर्टाचे पत्र आलंय बघा. आता जीवा आणि पार दोघे घाबरतात, नंदिनी पण घाबरते ना, दोघंचे दोघं पटकन उठतात ते पत्र घ्यायला. मानिनताई म्हणतात, अरे अरे
जेवताना असं उठायचं नसतं, बसा मी बघते बरं काय आहे. आता या दोघांना काहीच बोलता येत नाही. मानिनीताईंनी ती नोटीस हातात घेतली आहे आणि चेहरा असा केलाय ना घाबरलेल्यासारखा की विचारू नका. जसं काही त्यांना कळालं हे दोघेही जण घटस्फोट घेत आहेत. आता या पाठजवळ येतात आणि म्हणतात, अरे बापरे, हे तर कोर्टाचे पेपर आहेत. मग पार्थ म्हणतो, का काय झालं आई, कसले पेपर आहेत. आता सगळे लगेच खुश होतात बरं का, रम्या वसू आत्या. त्यांना वाटतं आता कळलं मानिनीला. मग लगेच जीवा म्हणतो, ए आई मी वाचतो ना ते, काय आहे बघू. आता लगेच या मानिनीताई म्हणतात, तुम्ही जरा इकडे या, बघा काय झालंय यामध्ये, काय लिहिलंय. आता किती सस्पेन्स बघा. आता लगेच हे मिथून काका म्हणतात, वहिनी काय झालं काही सांगता का. मग लगेच या मानिनीताई खुश होऊन म्हणतात, अहो आपण केस जिंकलो. मग वसू आत्या म्हणतात, अगं बाई केस, अच्छा आलं लक्ष ग, त्या शाहूवाडीच्या केसबद्दल बोलतेस का मानिनी. मग मानिनीताई म्हणतात, ताई तुम्ही बरोबर ओळखलं. मग आता मिथून काका विचारतात, कसलं शाहूवाडीची केस, काय झालं. आता या मानिनीताई सांगतात की अहो शाहूवाडीजवळनं यांनी 2 प्लॉट्स घेतले होते पोरांसाठी. नंतर जाऊन कळलं की तिथे एका म्हणजे रेस्टॉरंटचा मालक आहे, त्याने ताबा घेतला होता आपल्या प्लॉटवर. अहो एवढी छान जागा आहे बघा मिथून भाऊजी, सुंदर निसर्ग, धबधबे. गेली 4-5 वर्ष गेल्या त्या तिथल्याच एका रेस्टॉरंटच्या मालकाने ताबा घेऊन ठेवला होता या प्लॉट्सवर. त्यामुळे ही केस झाली होती. बाई हे एवढे टेन्शनमध्ये होते ना या केसमुळे, विचारू नका. बाबांना तुझ्या फार वाईट वाटलं होतं रे पार्थ, म्हणजे हे सगळे प्लॉट्स असे निघून जात आहेत आपल्या ताब्यातून म्हणून. पण बरं झालं बाई, केस जिंकलो आपण. आता हे प्लॉट्स आपल्या ताब्यात आले आणि नुकसान भरपाई म्हणून त्या मालकाला 25 लाख रुपये द्यायचे आहेत. हे सगळं लिहिलं आहे या पत्रामध्ये. आता लगेच मिथून भाऊजी म्हणतात, वा क्या बात आहे, आनंदाची बातमी सांगितली तुम्ही. आपण जंगी पार्टी करूया, पिहू बरी झाली. रम्या म्हणते, छान बातमी दिलीस ग मामी. वसू आत्या म्हणतात, विक्रमला कळव ग बाई, तो खूप डिप्रेस होता या केसमुळे. आता बघा जीवा जरा टेन्शनमध्ये आलेला असतो. मग लगेच मानिनीताई म्हणतात, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का सगळ्यांनी, आपण सत्यनारायणाची पूजा घातली, चांगली बातमी मिळाली आपल्याला. गुरुजी काही सांगतात ना तेव्हा काही ना काही चांगला अर्थ असतोच त्यामागे. आता वसू आत्या कशा खोडा घालतात बघा. त्या म्हणतात, अगं बाई अच्छा, या बातमीसाठी गुरुजींनी पूजा घालायला लावली का काय, म्हणजे या बातमीसाठी सत्यनारायण केला गेला का दुसरी कुठली अतिमहत्वाची बातमी म्हणून सांगितलं होतं सत्यनारायण करा. आता उगाच टेन्शन क्रिएट केलं बरं का. म्हणजे या वसू आत्या म्हणतात, आपल्याला कसं कळणार ना मानिनी नेमकं कोणत्या कामासाठी सांगितलं गुरुजींनी सत्यनारायण घाला म्हणून. मानिनीताई म्हणतात, असं का बोलतात आई, दुसरं कोणतं बातमी असू शकणार आहे अजून, तुम्हाला काही माहिती आहे का. मग वसू आत्या म्हणतात, नाही ग बाई, मी आपलं सहज स्टेटमेंट केलं, तू आधी फोन कर बरं विक्रमला, जा. आता मानिनीताई फोन करायला गेल्यात विक्रमला. आणि मग हे मिथून काका म्हणतात, मी पिहूनी काही खाल्लंय का बघून येतो. आता रम्या पा कशी आगोपणा करते. रम्या म्हणते, अरे काका तू बस, माझं खाणं झालंय ना, मी बघून येते पिहूने खाल्लंय की नाही, आणि मी तिला सूपही घेऊन जाते सोबत थोडासा. आता असं म्हणून ही रम्या पिहूकडे जाते बरं का. आणि आता ती कशी तिला घाबरवते बघा. आता इकडे वसू आत्या रम्याला खुणवतात की जा आणि तिला घाबरव म्हणून. आता लगेच हे मिथून काका म्हणतात, वा 1 नंबर जागा आहे ती शाहूवाडीची, आपण सगळे ट्रिप काढूया पावसाळ्यात. मग लगेच वसू आत्या म्हणतात, हो जीवा पार्थ, आपापल्या बायकांना घेऊन जायचंय बरं का तुम्हाला तिथे. लगेच जीवाला खोकला येतो. मग नंदिनी त्याला पाणी देते आणि मनात जरा घाबरली आहे ती सुद्धा आणि विचार करते, बापरे बरं झालं नाका तोंडाशी आलं होतं, थोडक्यात निभावलं गेलं. आज हे कोर्टाचं लेटर आनंद घेऊन आलंय, पण आमच्या डिवोर्सचं लेटर जर आईनी वाचलं आणि त्यांना कळलं तर काय अवस्था होईल त्यांची. आता यांना भीती वाटायला लागली आहे. तर बघा इकडे या पिहूची आई तिला म्हणजे जरा दिलासा देत असते, बेटा तुला बरं वाटतंय का, काही त्रास होतोय का, कसं वाटतंय तुला. पिहू म्हणते, बरं वाटतंय आता. तरीही पिहू अजून टेन्शनमध्येच आहे. आता या पिहूच्या आई म्हणत असतात, ए बेटा बरं आहे ना, मंजू आत्या आलेल्या आहेत या, बऱ्याच दिवसांनी दाखवल्या. त्या म्हणतात, बेटा सगळ्यांना काळजी वाटत होती, पार्थदादा, जीवादादा, वसुमावशी, रम्याताई. आता वसुमावशीचं नाव घेतल्यावर ही अजून घाबरते आणि तिला अजून कसं तरी व्हायला लागतं. मग तिची आई म्हणते, काय झालं तुला काही त्रास होतोय का बेटा, बरी आहेस ना तू. पिहू म्हणत असते, हो बरी आहे मी. आता लगेच या मंजूताई म्हणतात, अगं मला मानिनीताईंनी सांगितलं होतं तुला काहीतरी बोलायचं आहे, बोल ना बेटा काय झालं तुला. तेवढ्यात रम्या येते आणि म्हणते, अगं मावशी मी आली आहे ना इथे. अगं बघ आता पिहू माझ्याशी छान गप्पा मारणार, पिहूला सूप आवडतं की नाही, मी सूप आणलंय. पिहू बघ हे सूप पी बरं, तुला छान वाटेल. आणि आता पिहू घाबरते बरं का जरा रम्याला बघून सुद्धा. मग या मंजू आत्या म्हणतात, बघ रम्याताई तुझी किती काळजी घेते पिहू. मग लगेच रम्या म्हणते, अगं घेणारच मी तिची काळजी, मी तिची मोठी बहीण आहे ना. ए मावशी तुला ना आई बोलवत होती बघ.
तू जरा बघून ये, तोपर्यंत मी पिहूला सूप भरवते. आता पिहू म्हणत असते, ए आई तू जाऊ नको ना गं. मग लगेच मंजू आत्या म्हणतात, अगं मी 5 मिनिटात आले बेटा, रम्याताई तुला सूप पाजते. कसं असतं ना प्रेक्षकांनो, आपण म्हणजे एक जनरल बोलते बरं का, नातलगांवर भरोसा ठेवतो आणि असे रम्यासारखे भयंकर लोक असले तर कसं व्हायचं. आणि लहान लेकरांच्या बाबतीत असा चान्स घेऊच नाही. पण बघा ना ती पोरगी केवढी घाबरलेली आहे. आता या मंजू आत्या म्हणतात, बेटा तू सूप पी, मी आलेच. आणि बघा आता ही रम्या तिला कशी घाबरवते. पण तत्पूर्वी आता जीवा आणि मिथुन काकाचा एक जबरदस्त सीन दाखवलाय. नेहमीप्रमाणे हा सीन जरा हवा करून गेलाय. आता हे म्हणजे रम्या त्या पिहूला सूप देते आणि इकडे हे मिथुन काका शेंगदाणे खात आहेत. जीवा म्हणत असतो, अरे बस कर ना यार, ठसका लागतोय तुला तरी शेंगदाणे खातोय. मिथुन काका म्हणतात, अरे बाबा या शेंगदाण्यामुळे नाही, तुझ्या त्या घटस्फोटाच्या टेन्शनमुळे ठसका येतोय मला. हे म्हणजे असं झालं ना, म्हणजे आहे मी आधीच कर्जबाजारी आणि आला पैसे मागायला शेजारी. हे मस्त म्हणी म्हणतात प्रेक्षकांनो. आता हे मिथुन काका म्हणतात, ए जीवा तुला कसं जमतं रे, काय यार हे सगळं डोक्यात गेलंय माझ्या. मग लगेच जीवा म्हणतो, अरे यार काय यार तुझं काय चाललंय रे काका, काय मस्करी करतोयस. अरे एक तर घटस्फोट घेऊन आलोय आम्ही. मग लगेच हे मिथुन काका म्हणतात, मग कशाला घटस्फोट दिला एकमेकांना, तुमचा जीव तुटत होता ना घटस्फोट देताना, मग तुमच्या लक्षात नाही आलं का कोणीतरी एकाने माघार घ्यावी म्हणून. बरोबर बोलताय ना मिथुन काका. ते म्हणतात, जीवा तुला नाही वाटलं का रे माघार घ्यावं या घटस्फोटातून. जीवा म्हणतो, काय रे काका असं बोलतोस, माझं माहिती आहे ना तुला. अरे मी माझ्या पास्टमधनं मूव्ह ऑन व्हायचं ठरवलं, तेव्हा कुठे माझ्या लक्षात येईल ना की मी माझ्या आयुष्यात काय करायचं आहे, पुढे कुठे जायचं आहे. अरे कोर्टात तोच विषय झाला होता ना रे, म्हणजे नंदिनीलाच डिवोर्स हवा होता. तिला असं वाटत होतं की मी तिचा विचार कधीच करणार नाही, म्हणजे तशी तीही मूव्ह ऑन झालीच होती. मी प्रयत्न करतच होतो, पण आता नंदिनीला कन्व्हिन्स करणं कठीण आहे रे काका. पण आता मिथुन काकांनी बघा त्याला कशी आयडियाची कल्पना दिली आहे. भारी दाखवला सीन प्रेक्षकांनो, 1 लाईक नक्की करा या सीनसाठी. तर आता मिथुन काका म्हणतात, खरंच असं नंदिनीला वाटतंय जीवा. जीवा म्हणतो, हो तिला असं वाटतंय की मला मोकळं व्हायचं आहे म्हणून ती घटस्फोट देते. मिथुन काका म्हणतात, केलं ना तिने तुला मोकळं आता, मग आता फिर पक्षासारखा या झाडावरून त्या झाडावर, या फांदीहून त्या फांदीवर. नंदिनी कशाला तुझ्याशी एक शब्द बोलते, आधी बायको होती म्हणून तिला बोलायचा त्रास होत होता, ती बोलत नाही तर तुला कशाला त्रास होतोय आता. मिथुन काका असं बोलल्यानंतर जीवा म्हणतो, असं काय बोलत असतो रे मिथुन काका, तू नक्की काका आहेस ना माझा, दुश्मनासारखं काय बोलतोस रे माझ्याशी. मिथुन काका म्हणतात, अरे जीवा अरे काकाच आहे रे मी तुझा, पण त्यापूर्वी मी तुझा मित्र नाहीये का. अरे तुला किती समजवलं की गाडी सुटायच्या आधी बस गाडीमध्ये, पण तू ऐकलं का. काय केलंस तू, बसला आपला गाडीची वाट पाहत आणि 10 रुपयाची भेळ खात. लाख मोलाचा माणूस गमवलं रे तू. अरे आता मला सांग जीवा, पुढे काय करणार आहेस तू. जीवा म्हणतो, काय करणार आहे काका, 6 महिने वाट बघा असं सांगितलंय कोर्टाने. 6 महिन्यानंतर जाऊन सांगायचंय कोर्टात एकत्र राहायचं की नाही राहायचं ते. आता मिथुन काकांचे डोळे चमकले आणि त्यांना आयडियाची कल्पना आली. आता ते म्हणतात, यस यस जीवा, आय लाईक दिस, आय लाईक दिस. अरे नुसतं लाईक दिस नाही, आय लव्ह इट, आय लाईक दिस भावा, आय लाईक दिस. जीवा म्हणतो, ए काका अरे काय होतंय काय तुला, आता काय आवडलंय तुला. मिथुन काका म्हणतात, जीवा तुला काय सांगू मित्रा, तुझ्या लक्षात येत नाहीये. अरे गाडी सुटलीये प्लॅटफॉर्मवरून, आता पुढे तिला सिग्नल मिळाला की ती थांबणार. अरे हातातली ती 10 रुपयाची भेळ सोड आणि लाख मोलाचं ते माणूस जाऊन पकड. अरे तुला सांगतो मी, आय लाईक दिस. जीवा म्हणतो, काय बोलतोय काका, अरे तुला तरी कळतंय का, अरे काय सांगतोय. आता लगेच मिथुन काका म्हणतात, अरे कसं कळणार तुला येड्या. अरे माननीय आदरणीय कोर्टाने तुम्हाला जो निर्णय दिला ना तो तुम्हाला जमला नाही, तो कोर्टाने निर्णय दिलाय. अरे लक्षात घे जीवा, जे तुम्हाला जमत नाहीये ते कोर्ट करून दाखवतंय. तुमच्या नात्याची व्हॅलिडिटी संपायला आली होती ना, आता कोर्टाने सांगितलं तुमचं नातं 6 महिन्यासाठी रिचार्ज करा आणि एकत्र राहा 6 महिने. जीवा म्हणतो, अरे नाही रे बाबा, एकत्र नाही राहू शकत आम्ही कोर्टाच्या नियमाप्रमाणे. अरे म्हणजे कसं सांगायचं घरच्यांना हे नाही समजत आहे आम्हाला आता, पण तरीसुद्धा नीट विचार करून घरच्यांना सांगू आम्ही. आता मिथुन काका म्हणतात, ये येड्या थांब जरा, तू काही घाई करू नको, मी सगळं सांगतो ना तुला, हा काका सांगतोय लक्षात घे. जीवा म्हणतो, काका काय बोलतोयस तू, कळतंय का तुला, अरे मला तर काहीच नाही समजत आहे.
मिथून काका म्हणतात, अरे माझ्या नूरे जिगर लगते जिगर जीवा जिगर, अरे जिगर जिगर ऐक माझं, अरे जीवा मेरे जिगर के तुकडे, तुला 2000च्या बॉन्डवर लिहून देतो मी, तुझा घटस्फोट होणार नाही, शब्द आहे माझा. आता जीवा म्हणतो, यात कसला लॉजिक आहे रे काका. आता लगेच मिथून काका म्हणतात, अरे लॉजिक नको शोधू जिगर, अरे पुढच्या 6 महिन्यातलं मॅजिक शोध, मॅजिक. आठव नंदिनीला अपघातातून कोणी वाचवलं, तू वाचवलं बरोबर ना. अरे आता लग्नातून दीपकच्या तावडीतून कोणी सोडवलं, तू सोडवलं. अरे आनंद निवासमधून कोणी वाचवलं, तू वाचवलं. अरे कसं काय तू प्रत्येक ठिकाणी हिरोसारखी एंट्री घेतो, प्रत्येक वेळेला तुझा बस स्टॉप एकच कसं काय येतो जीवा, विचार कर. म्हणजे मिथून काकांना असं सांगायचंय की नंदिनीच तुझ्यासाठी बनलेली आहे येड्या, थोडंसं डोकं चालव. भारी होता ना प्रेक्षकांना आजचा एपिसोड, म्हणून म्हणलं. आणि खरंच कालचे 2 एपिसोड बोर होते, पण आजचा एपिसोड छानच होता गड्या. आवडला ना, की मी आवडला म्हणूनच सांगते तुम्हाला. आता जीवा मिथून काकाने बोललेल्या या गोष्टीवर विचार करायला लागतो आणि आता त्याची ट्यूबलाईट पेटायला लागते. त्यामुळे आता कदाचित तो 6 महिने नंदिनीला जवळ करायचा प्रयत्न करेलच. तर बघूयात, आगे आगे देखो होता है क्या. आता इकडे रम्याचे उपद्व्याप बघा आणि नंदिनी ऐन वेळेवर कशी पोहोचते ते बघा. आधी तर ही रम्या त्या पिहूला हळूहळू सूप पाजत असते, घे ग पिहू पी सूप, थोडं पी, हां व्यवस्थित पी. आणि मग ती जेव्हा सूप प्यायला लागते तेव्हा म्हणते, काय ग आवडली का चव तुला, छान वाटतंय ना, घे पी थोडंसं पी. आता जेव्हा ती सूप प्यायला लागते पिहू, तेव्हा हळूच गोड बोलून विचारते, काय ग पिहू, काय घाबरवलंस ग तू अचानक, तू सगळ्यांना काल, तुला कशामुळे फिट्स आले होते ग काल. आता पिहू घाबरते बरं का पुन्हा. आता रम्या तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, काही झालंय का ग पिहू. मग ती पिहू तिच्या हातातला चमचा झटकते असा आणि म्हणते, काही नाही झालं ग. मग अशी ती घाबरून बोलते रम्याला. पण आता रम्या बघा कशी तिला मॅन्युप्लेट करते. आता ते सूपचं जे वाटी आहे ती बाजूला ठेवते आणि म्हणते, अगं मामी तर सांगत होती तुला फिट आले, कशामुळे आले, काय झालं, अगं काही झालं का गं शाळेमध्ये, तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा घरात काही झालं का गं. आता जेव्हा रम्या घरात काही झालं का म्हणते तेव्हा पिहू तिच्याकडे घाबरून बघायला लागते आणि म्हणते, मी चालले, काही नाही. आता लगेच रम्या तिचा हात धरते बरं का प्रेक्षकांनो आणि तिचा हात जोरात दाबते आणि म्हणते, ए थांब पिहू, पळून जाऊ नको, मला तुझ्या जुन्या सवयी माहिती आहे. अगं काय ग बाळा, काळजी वाटते ना तुझी, आणि तू न फार गोष्टी लपवते, वाईट सवय तुला गोष्टी लपवायची. माझ्या लव्ह लेटरमध्ये स्वतःचं डोकं लावलंस आणि ते लपवून ठेवलंस ना. हे बघ, तुला ओरडा बसला होता की नाही मागच्या वेळेला, आठवतं की नाही. आता जर तुला असं नको असेल ना तर मामींना काय सांगणार होती ते सांग मला. काय झालंय सांग लवकर. मी तुझी रम्याताई आहे ना, सांग काय झालं सांग. पिहू म्हणत असते, काही नाही झालंय. आता ती तिचा हात पिरगळत असते बरं का पिहूचा आणि म्हणत असते, उगाच फिट आले का तुला, काही नाही झालं म्हणून, सांगते की नाही सांग. आणि त्या पिहूचा हात पिरगळायला लागते. पिहू आता जोरात ओरडते. तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि म्हणते, रम्या सोड तिचा हात. आता रम्या घाबरते बरं का नंदिनीला. आता नंदिनी पटकन पिहूच्या जवळ जाते आणि रम्याचा हात झटकते आणि पिहूला जवळ घेते आणि तिला असं दिलासा देते की घाबरू नकोस आणि म्हणते, रम्या काय चालवलंय तू, हे हात सोड म्हणलं ना पिहूचा. आणि आता तिच्याकडे रागाने बघते. आणि प्रेक्षकांनो, हा एपिसोड इथेच समाप्त होतो. पुढच्या भागामध्ये बघा, मिथून काका म्हणत असतात, तू कितीही प्रयत्न कर घटस्फोट घ्यायचा जीवा, पण तुझी आणि नंदिनीची जोडी तुटणार नाही. आता इकडे ही नंदिनी म्हणते रम्याला, गोड बोलून पिहूकडनं काहीतरी काढत होतेस ना, म्हणून तिचा हात गच्च धरलास ना. तिला फिट्स येण्याचा आणि तुझा काही संबंध आहे का रम्या. रम्या घाबरून म्हणते, माझा काही संबंध नाहीये, माझा काही संबंध नाहीये, मी काही केलं नाहीये. नंदिनी म्हणते, तू जर काही केलं असेल ना तर ते मी शोधून काढेलच रम्या. आता मजा येईल प्रेक्षकांनो एपिसोड बघायला. प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड खूपच मोठा होता. प्लीज माझ्या एफर्टसाठी एखादा लाईक करायला विसरू नका हो. उद्या पुन्हा भेटते नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. आणि हो, जोपर्यंत मी हा एपिसोड रेकॉर्ड करत होते तोपर्यंत TTM अजूनही आलेला नाही आहे. आला की लगेच रेकॉर्ड करून तुम्हाला आपल्या दुसऱ्या चॅनलवर पाठवते. तोपर्यंत या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.